हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर ऑफ केटोन्स आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये त्याचे ट्रिवियल सिस्टीमनुसार आणि IUPAC सिस्टीमनुसार रूल्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, आता लक्षात घ्या, आपण काय करणार आहे, कंपाऊंड्स घेणार आहे आणि त्याचं ट्रिवियल सिस्टीम और कॉमन सिस्टीमनुसार नेम आणि IUPAC सिस्टीमनुसार नेम आपण स्टडी करणार आहे. ओके, बघा आता इथे चार्ट आपण घेणार आहे. कंपाउंड, ओके, कॉमन नेम और ट्रिवियल नेम, ट्रिवियल और कॉमन नेम, and next here IUPAC name. Okay, फर्स्ट कंपाउंड इथे घेऊया आपण CH3 CO CH3. ओके, CH3 CO CH3. आता सुरुवातीला आपण ट्रिवियल और कॉमन सिस्टीमनुसार नेम देऊया, त्यानंतर IUPAC. ओके, आता ह्या कंपाऊंडचं नेम कसं येणार सांगा. ट्रिवियल और कॉमन सिस्टीमनुसार, कॉमन सिस्टीमनुसार हा केटो ग्रुप आहे ना, CO आपला. काय येणार नेम सांगा. कॉमन सिस्टीमनुसार बघूया, ट्रिवियल सिस्टीम और कॉमन सिस्टीम. काय येणार याचं नेम कंपाऊंडचं. ट्रिवियल और कॉमन सिस्टीममध्ये आपण काय म्हणतोय, केटो ग्रुपला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असेल तर आपण डाय यूज करणार आहे. की अल्किल ग्रुप कुठला आहे सांगा. इथं मिथिल ग्रुप आहे ना, CH3 मिथिल ग्रुप आहे. दोन्ही साईडला सुद्धा मिथिल ग्रुप आहेत ना, त्यामुळे आपण काय म्हणणार, डाय मिथिल. ओके, आणि शेवटी काय लिहिणार आहे, केटोन लिहिणार आहे. ओके, नेम आपलं काय झालं याचं मग, डाय मिथिल केटोन. ओके, डाय मिथिल केटोन. काय अंडरस्टँड. नेक्स्ट आपण आता सेकंड घेऊया. याच्यामध्ये CH3 CH2 CO CH3. ओके, असा एखादा कंपाऊंड असेल तर ह्या कंपाऊंडचं नेम आपलं कसं आहे ना बघा. इथे केटो ग्रुप आहे आपला CO. ह्याच्या एका साईडला कुठला ग्रुप आहे आपला, कुठला अल्किल ग्रुप आहे, इथाइल आहे ना, आणि एका साईडला कुठला आहे, मिथाइल आहे. मग हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये घेणार आपण. डिफरंट अल्किल ग्रुप असेल तर ते अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. ओके, मग आता अल्फाबेटिकल फर्स्ट कुठला येणार, इथाइल, त्यानंतर मिथाइल येणार ना, आणि शेवटी आपण काय लिहिणार आहे, केटोन लिहिणार. मग टोटल नेम काय होणार, इथाइल मिथाइल केटोन. ओके, इथाइल मिथाइल केटोन. ओके, अशा पद्धतीने नेम येईल. त्यानंतर नेक्स्ट CH3 CH2 C11O CH2 CH2 CH3. ओके, अशा पद्धतीने असेल. ओके, आता ह्या कंपाऊंडचं नेम कसं आहे ना सांगा. केटो ग्रुप आहे आपला. इथं असणारा अल्किल ग्रुप कुठला आहे आपला, हा अल्किल ग्रुप सांगा. याचं नेम काय आपलं, हा अल्किल ग्रुप इथाइल आहे ना, आणि इथं 3 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे. ह्या साईडला 3 कार्बनचा अल्किल ग्रुप कुठला झाला, प्रोपाइल झाला ना. मग इथं सगळे कार्बन कसे आहेत, स्ट्रेट चेनमध्ये. स्ट्रेट चेनमध्ये असेल तर आपण एन प्रोपिल म्हणतो, बरोबर आहे. मग हा एन प्रोपिल ग्रुप झाला आणि हा कुठला झाला, इथाइल झाला. आता अल्फाबेटिकल ऑर्डर फर्स्ट कुठला येणार, इथाइल, त्यानंतर एन प्रोपाइल, आणि शेवटी काय लिहिणार आपण, केटोन लिहिणार आहे, बरोबर आहे. पण नेम आपलं कसं झालं, इथाइल एन प्रोपाइल केटोन. ओके, कॉमन सिस्टीम आपण स्टडी करलोय, इथाइल एन प्रोपाइल केटोन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढं आपण घेतला होता CH3 CH
Br CO, ओके, CH2 किंवा CS3 घेतला आपण, ओके, असं असेल. तर ह्या कंपाऊंडचं नेम आपल्याला ट्रिवियल सिस्टीम और कॉमन सिस्टीमनुसार घ्यायचा. इथं लक्षात घ्या, हा जो अल्किल ग्रुप आहे या अल्किल ग्रुपला एक सबस्टिट्युएंट आढळायचं आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे, ब्रोमीन हा सबस्टिट्युएंट आहे इथं, ओके, आणि हा मिथिल ग्रुप आहे आपला, ओके. आता मग सबस्टिट्युएंटला जर पोझिशन द्यायची असेल तर कॉमन सिस्टीममध्ये आपण काय करतो, ग्रीक लेटरने त्यांची पोझिशन देत असतो. ती कुठले आपले लेटर असणार आहेत, अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा, ओके. आता मग हा जो कार्बोनिल कार्बन आहे, कार्बोनिल ग्रुप कुठला आपला C+O ना, ह्याच्या नेक्स्ट कार्बन कुठला असतो आपला अल्फा असतो, ओके, आणि त्याच्या पुढचा हा बीटा. मग अल्फा कार्बनला ब्रोमीन आहे ना, त्यामुळे आपण काय म्हणणार याला अल्फा ब्रोमो म्हणणार. हा इथाइल ग्रुप आहे, हा मिथाइल ग्रुप आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर इथाइल फर्स्ट, त्यानंतर मिथाइल. नेम कसं होणार, अल्फा ब्रोमो इथाइल मिथाइल केटोन. लक्षात नेम येणार आपलं अल्फा ब्रोमो इथाइल मिथाइल केटोन, ओके, अल्फा ब्रोमो इथाइल मिथाइल केटोन, ओके. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट बघा एक्झाम्पल, इथ्यामध्ये CH3 CH3 CH डबल बॉन्ड C H C डबल बॉन्ड O CS3, ओके. हा कंपाऊंड असेल, ओके. ह्याला आपल्याला आता कॉमन सिस्टीम किंवा IUPAC सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करायचं आहे, ओके. इथं आपला डबल बॉन्ड सुद्धा प्रेझेंट आहे आणि इथं साइड चेन सुद्धा प्रेझेंट आहे, लक्षात घ्या, ओके. लक्षात घ्या. आता ह्या कंपाऊंडचं नेम आपल्याला सांगायचं आहे. तर ह्या कंपाऊंडचं कॉमन सिस्टीमनुसार जे नेम आहे, कॉमन नेम ह्या कंपाऊंडचं, टोटल कार्बन किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 स्ट्रेट चेनमध्ये आहेत, ओके, आणि एक ब्रँचिंगमध्ये, ओके. तर ह्या कंपाऊंडचं हिस्टॉरिकल नेम आहे ते मेसिटाइल ऑक्साईड, ओके. ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम और ट्रिवियल नेम आहे ते मेसिटाइल ऑक्साईड आहे, ओके. बघा आता किती नंबरला आहे बघा, हा कार्बन जर आपण फर्स्ट कन्सिडर केला असेल, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, 2 नंबरला केटो ग्रुप आहे आणि 3 नंबरला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, ओके. असं जर कंपाऊंड असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मेसिटाइल ऑक्साईड असं म्हणणार आहे. ह्या कंपाऊंडचं हिस्टॉरिकल नेम आहे, लक्षात घ्या, ओके, ओके. आता मग जर तुम्हाला हे जर कॉमन सिस्टीमनुसार सांगायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा, इथं ह्या ठिकाणी कुठला ग्रुप येणार, हा अल्किल ग्रुप कुठला येणार सांगा, ओके. इथं डबल बॉन्ड आहे ना, अल्किन येणार आहे हा, बरोबर आहे. मग अल्किन 4 कार्बनचा येणार आहे आपला, इथं ब्युटिलीन होणार हा, चल का. कॉमन सिस्टीममध्ये अल्किन आपण कसं लिहित असतो, ई असतो, तो कशाने रिप्लेस करतो आपण, YLENE, त्यावेळी काय येत असतं, ALKENE, चल का. NE जो आहे तो आपला YLENE रिप्लेस होणार, त्यामुळे नेम कसं होणार आहे, अल्किलीन असं नेम होत असतं, चल का. इथिन असेल तर काय होणार, इथिलीन. CH2 डबल बॉन्ड CH2 असेल, हा आपला अल्किन आहे ना,
ह्याला आपण IUPAC सिस्टीममध्ये इथिन म्हणणार आहे. कॉमन सिस्टीममध्ये काय होणार आहे, काय होणार, इथिलीन म्हणणार आपण. चल का, कॉमन सिस्टीममध्ये ह्याला इथिलीन असं म्हणणार. चल का, इथिलीन असं आपण म्हणत असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. तसं ह्या पद्धतीने इथं कसं येणार आहे, 4 कार्बनचा अल्किन ग्रुप आहे, हा ब्युटिलिन होणार ना, बरोबर आहे की नाही. 1 2 3 4 आणि इथं सेकंड कार्बनला कुठला ग्रुप आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे ना. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आपण काय म्हणतो, आयसो म्हणतो आपण. त्यामुळे हा ग्रुप कुठला होणार, आयसोब्युटिलीन होणार. चल का, मग ह्याचं नेम कसं येणार आणखी, आयसोब्युटिल. इकडे काय येणार आहे, हा मिथिल आहे आणि मग आपण काय म्हणणार आहे, केटोन म्हणणार आहे. चल का, की ह्याचं आणखी नेम आपलं कसं येणार आहे, आयसोब्युटिल. चल का, आयसोब्युटिलीन मिथिल केटोन. ओके, त्यालाच आपण मेसिटाइल ऑक्साईड असं म्हणत असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. ते नेक्स्ट कंपाऊंड CH3. ओके, CH3 CO C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. लक्षात घ्या, इथं 2 केटो ग्रुप प्रेझेंट आहेत आपले. आता ह्या कंपाऊंडला कॉमन सिस्टीम किंवा ट्रिवियल सिस्टीमनुसार नेम येणार नाही. हे डायरेक्ट कसं येणार आहे, आपलं IUPAC सिस्टीमनुसार याचं नॉमेनक्लेचर येणार आहे. चाल का, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता हे जे कंपाऊंड आपण लिहिले आहेत, आता ह्याच कंपाऊंडचे परत आपण काय घेणार आहे, IUPAC नेम लिहिणार आहे. ओके, आता IUPAC नेम बघा कसं येणार ह्याचं, ह्या कंपाऊंडसाठी. IUPAC सिस्टीममध्ये आपण नॉमेनक्लेचर कसं करतो, पॅरेंट अल्केनमधला ई कशाने रिप्लेस करणार आहे आपण, केटोनमध्ये पॅरेंट अल्केनमधला ई ONने रिप्लेस करणार आहे आपण. ओके, मग कसं येणार बघा, हा पॅरेंट अल्केन कुठला होणार, 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला होणार, प्रोपेन होणार ना. प्रोपेनमधला EONine काढा, काय होणार, प्रोपॅनॉन. आणि पोझिशन पण द्या म्हटले ना आपण. चल का, आता इथं लक्षात घ्या, प्रोपॅनॉन हा 3 कार्बनचाच होऊ शकतो. लक्षात घ्या, केटोन हा होण्यासाठी कमीत कमी 3 कार्बनच पाहिजे, त्याशिवाय केटोन होऊ शकत नाही ना, बरोबर आहे ना. ओके, त्यामुळं इथं लक्षात घ्या, डायरेक्ट तुम्ही प्रोपॅनॉन लिहू शकताय. प्रोपेनमधलं ई आपण ONine काढणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, प्रोपॅनॉन. अंडरस्टँड, लक्षात दे ना, पॅरेंट अल्केन प्रोपेन आहे, शेवटचा ई आपण ONine काढला, त्यावेळी काय झाला, प्रोपॅनॉन झाला. अंडरस्टँड. ओके, आता इथं कसं येईल बघा, ह्या ठिकाणी टोटल कार्बन किती आहेत, किती टोटल कार्बन आहेत सांगा, 4 आहेत ना. 1 2 3 4. आता नंबरिंग आपण कार्बन ॲटमचं स्टार्ट करणार आहे, ती कुठल्या साईडनं स्टार्ट करणार आहे, ज्या साईडनं केटो ग्रुप जवळ आहे, CO ग्रुप जवळ आहे, तिकडून नंबरिंग स्टार्ट करणार ना. मग ह्या साईडने केलं तर 3 नंबरला केटो ग्रुप जातोय, इकडून केलं तर 2 नंबरला. ओके, त्यामुळे हा फर्स्ट कार्बन झाला. ओके, हा सेकंड झाला. अंडरस्टँड. त्यानंतर हा थर्ड आणि हा काय झाला, फोर्थ झाला. बरोबर आहे. मग मला सांगा, 2 नंबरला केटो ग्रुप आहे आणि पॅरेंट अल्केन कुठला आहे आपला, 4 कार्बनचा पॅरेंट अल्केन ब्युटेन आहे ना. त्यामुळे आपण ब्युटेन इथं लिहिणार आहे, BUTAN. शेवटचा ई आपण कशाने करणार आहे, ONine काढणार आहे. मग ONeच्या अगोदर केटो ग्रुपची पोझिशन देणार आहे आपण. किती नंबरला केटो ग्रुप आहे, किती नंबरला आहे, सेकंड नंबर ना. ओके, ब्युटेन टू ONe असं आपण लिहिणार आहे. अंडरस्टँड. ओके, ब्युटेन टू ONe. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, ह्या कंपाऊंडमध्ये आता टोटल कार्बन किती आहेत बघा, चेक करा. 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत. 6 कार्बनचा पॅरेंट अल्केन,
हेक्सेन. ओके, आता मग नंबरिंग स्टार्ट करा. कुठल्या साईडनं नंबरिंग करणार? ज्या साईडनं केटो ग्रुप जवळ त्या साईडनं नंबरिंग. बरोबर आहे. मग आता इकडून नंबरिंग येणार आहे आपलं. इकडून केलं तर 3 नंबरला येणार आहे केटो ग्रुप, ह्या साईडने केलं तर 4 नंबरला जाणार. त्यामुळे जिकडून जवळ आहे, ज्या साईडनं केटो ग्रुप जवळ आहे त्या साईडला कार्बननं नंबरिंग करायचं. ओके, मग हा कार्बन आपला फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा सिक्स्थ कार्बन. ओके, 3 नंबरला केटो ग्रुप आहे. नेम कसं आहे ना आपलं? हेक्सेन. ई आपण आता ONN करणार आहे. हेक्सेन एवढंच लिहायचं आहे. 3 नंबरला पोझिशन द्या ONNची. नेम काय होणार? हेक्सेन 3ONE. अंडरस्टँड? हेक्सेन 3ONE. नेक्स्ट इथं बघा, ह्या कंपाऊंडमध्ये आता कसं होणार आहे? ओके, ज्या साईडनं आपला केटो ग्रुप जवळ त्या साईडनं नंबरिंग करणार आहे आपण. हा कार्बन फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय येणार आहे? फोर्थ येणार आहे. बरोबर. 3 नंबरला कोण आहे? ब्रोमीन आहे ना. ओके, त्यामुळे आपण काय म्हणणार? 3 ब्रोमो. टोटल कार्बन किती? 4 कार्बनचा पॅरेंट अल्केन ब्युटेन. किती नंबरला केटो ग्रुप आहे? 2 आहे ना. त्यामुळे टोटल नेम कसं होणार? 3 ब्रोमो ब्युटेन 2ONE. अंडरस्टँड? नेम कसं होणार? 3 ब्रोमो. 3 नंबरला ब्रोमीन आहे त्यामुळे काय म्हणणार? 3 ब्रोमो. ओके, टोटल 4 कार्बन ब्युटेन. ओके, 2 नंबरला केटो ग्रुप त्यामुळे काय येणार आहे? 2ONE. बरोबर. 3 ब्रोमो ब्युटेन 2ONE. अंडरस्टँड? ओके, आता इथं बघा, ह्या कंपाऊंडसाठी घ्या. आता ह्याच्यामध्ये कसं होणार आहे बघा, लक्षात घ्या. टोटल कार्बन आपले किती आहेत बघा. इकडून नंबरिंग स्टार्ट करणार आहे आपण. ज्या साईडने केटो ग्रुप जवळ तिकडून नंबरिंग. इथं 2 नंबरला केटो ग्रुप आला ना, इकडून 4 नंबरला झाला असता. हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, हा फोर्थ येणार आणि हा कुठला येणार आहे आपला? फिफ्थ येणार आहे. ओके, लक्षात आलं. आता मग त्या ठिकाणी 4 नंबरला आपला सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. बरोबर आहे की नाही? 4 नंबरच्या कार्बनला सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे की नाही? बरोबर आहे ना. मग इथं काय येणार? 4 मिथिल. ही पहिल्यांदा लिहिणार आपण. आणि टोटल कार्बन किती असणे? टोटल कार्बन किती आहेत? स्ट्रेट चेनमध्ये कार्बन एटम किती आहेत? 4 आहेत ना. स्ट्रेट चेनमध्ये एक ब्रँचिंगमध्ये गेला आहे, हा लक्षात घ्या. त्यामुळे हा सबस्टिट्यूएंट होणार आहे इथं. बरोबर आहे की नाही? साईड चेन आपली लक्षात घ्या. इथं स्ट्रेट चेनमध्ये आपले 5 कार्बन एटम प्रेझेंट आहेत, लक्षात घ्या. एक ब्रँचिंगमध्ये आला आहे आणि 5 कार्बनचा आता पॅरेंट अल्केन नाही, पॅरेंट अल्किन होणार आहे. कारण का इथं काय आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्यामुळे अल्किन होणार. मग 5 कार्बनचा पॅरेंट अल्किन कुठला? पेंटीन. बरोबर आहे ना. मग आता पेंटीनमध्ये इन, शेवटचा इन आहे. इन म्हणजे काय असणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. ओके, किती नंबरला डबल बॉन्ड आहे रे? किती नंबरला आहे? 3 नंबरला ना. बरोबर आहे. लोअर नंबर घेणार आहे आपण, हायर नाही. 4 नाही, 3 म्हणणार, लक्षात घ्या. 3 नंबरला डबल बॉन्ड. ओके, त्यामुळे नेम आपलं कसं होणार आहे बघा. 4 मिथिल पेंट. चल का? 3 इन. 3 नंबरला डबल बॉन्ड आहे ना, 3 इन आणि शेवटचा ई परत 2ONN काढणार आहे. बघा नेम कसं होणार आहे इथं लक्षात घ्या. मेसिटाईल ऑक्साईडचं 4 मिथिल. 4 नंबरला मिथिल ग्रुप आहे त्यामुळे तुम्ही काय म्हणणार आहे? 4 मिथिल म्हणणार आहे. स्ट्रेट चेनमध्ये टोटल कार्बन किती आहेत आपले? 5 आहेत. 5 कार्बनचा अल्किन आहे त्यामुळे आपण पेंट लिहिणार आहे. पेंटीन म्हणणार नाही लगेच, इनची पोझिशन देणार. इन म्हणजे डबल बॉन्ड. किती नंबरला डबल बॉन्ड आहे? 3 नंबरला. त्यामुळे तर डॅश करून 3 इन लिहा. शेवटचा ई कशाने काढणार आहे तुम्ही? शेवटचा ई ONN काढणार आहे. मग ONE कुठं आहे? सेकंड नंबरला ना. ओके, त्यामुळे नेम काय येणार? 4 मिथिल पेंट 3 इन 2ONE. चल का? असं नेम यालाचं 4 मिथिल पेंट 3 इन 2ONE. 3 नंबरला डबल बॉन्ड, 2 नंबरला केटो ग्रुप. लक्षात का? अशा पद्धतीने ह्याचं नेम येणार. आता ह्या कंपाऊंडसाठी बघा,
इथं 2 केटो ग्रुप प्रेझेंट आहेत. 2 केटो ग्रुप असेल तर आपण डायोन असं लिहितो शेवटी आणि डायोनची पोझिशन देत असतो. तर नंबरिंग लिहा. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, थर्ड, फोर्थ, कुठल्याही साईडनं नंबरिंग करा. ओके, सेम नंबरलाच केटो ग्रुप येणार आहेत. 4 कार्बन आहेत. पॅरेंट अल्केन कुठला झाला सांगा? ब्युटेन. चल का, आता इथं लक्षात घ्यायचं, आपल्या बोर्डच्या सिलेबसमध्ये शेवटचा ई आहे असा ठेवला आहे, रिप्लेस केलं नाही, लक्षात घ्या. त्यामुळं काल आपण जे दिलं होतं ते करेक्शन करून तसंच ठेवा. हेल का, इज रिप्लेस्ड म्हणलं होतं आपण, रिप्लेस नाही रिटेंड, लक्षात घ्या. तसं ठेवा, बोर्ड सिलेबसनुसारच आपण घेऊया. जे ओके, 2 जर केटो ग्रुप असेल तर इज रिटेंड, तो आहे तसा ठेवा, लक्षात घ्या. इज रिटेंड, त्यामुळं काय नाव का, ब्युटेन. किती नंबरला आपला केटो ग्रुप आहे? 2 आणि 3ला ना, त्यामुळे इथं काय येणार आहे? ब्युटेन 2 3 डॅश आणि पुढं काय येणार? डायोन. चल का, लक्षात का, ब्युटेन 2 3 डायोन. इज रिटेंड आहे तसा ठेवा, ते येऊ. चल का, 2 केटो ग्रुप असतील तर ब्युटेन 2 3 डायोन. ओके, असं म्हणणार की त्या एक्झाम्पलमध्ये पण चेंज करून लिहू शकता तुम्ही. ब्युटेन 2 3 डायोन. चल का, काल आपण घेतल्या एक्झाम्पलमध्ये पण चेंज करू शकता. ब्युटेन 2 3 डायोन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, CH3 C डबल बॉन्ड O. ओके, नेक्स्ट वन बघा, याच्यामध्ये आता CH2 CO CH2 CH3. ओके, असा कंपाऊंड आहे आपला. इथं टोटल कार्बन किती आहेत बघा? टोटल कार्बन किती आहेत रे? 1 2 3 4 5 6 कार्बन एटम प्रेझेंट आहेत आपले, बरोबर आहे. मग 6 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला झाला? हेक्सेन, बरोबर आहे ना. आता मग केटो ग्रुपची पोझिशन द्यायचं आहे. 2 केटो ग्रुप प्रेझेंट आहेत, ॲक्झो किंवा केटो ग्रुप आपले. ओके, आता नंबरिंग कुणीकडून स्टार्ट करणार आहे आपण? ज्या साईडनं केटो ग्रुप जवळ आहे त्या साईडनं नंबरिंग. इकडून केलं तर बघा 3 नंबरला हा केटो ग्रुप येणार ना, इकडून केलं तर हा 2 नंबरला येतो, बरोबर आहे. मग ह्या साईडनं नंबरिंग करा. हा कार्बन आपला कसा येणार आहे? फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, फिफ्थ आणि हा 6 येणार आहे, बरोबर. मग हेक्सेन लिहिणार तुम्ही आणि 2 नंबरला केटो ग्रुप आहे आणि किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. त्यामुळे काय येणार? हेक्सेन 2 4 डायोन. इज रिटेंड आहे तसा ठेवायचा ई पॅरेंट अल्केनमधला. ओके, हेक्सेन ओके 2 4 2,4 ओके डायोन 24 करायचं. चल का, हेक्सेन 2 4 डायोन. अंडरस्टँड? ओके, अशा तीन ही IUPAC नेम ह्या कंपाऊंडचं येणार आहे, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट आता कंपाऊंड घे आपण. पुढचं कंपाऊंड कंटिन्यू करणार आहे आपण ह्याच्यामध्ये. इथं आता ॲरोमॅटिक केटोन आपण घेणार आहे. ओके, ह्या कंपाऊंडचं जे नेम आहे ते नेम आपलं हिस्टॉरिकल नेम आहे. ते IUPAC सिस्टीमनं सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे. ट्रिव्हियल और कॉमन नेम. ओके, ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय? बेन्झीन रिंगला CO ग्रुप अटॅच असेल तर आपण ॲसिटो असं म्हटलं, सॉरी काय म्हटलं होतं? फेनॉन. बेन्झीन रिंगला केटो ग्रुप अटॅच असेल तर आपण फेनॉन म्हटलं होतं आणि CH3 CO ग्रुपला आपण काय म्हटलं होतं? ॲसिटो असं म्हटलं होतं, बरोबर आहे. त्यामुळे नेम कसं येणार आहे? ॲसिटोफेनॉन ह्या कंपाऊंडचं.
ओके, बेन्झीन रिंगला CO ग्रुप अटॅच असेल तर फेनोन आणि CH3 CO ग्रुपला आपण काय म्हणणार ॲसिटो. चाल का, त्यामुळे नेम याचं ॲसिटोपेनॉन हे हिस्टॉरिकल नेम आहे, हेच IUPAC सिस्टीमने ॲक्सेप्ट केलेलं आहे. चल का, पुढचे जे ॲरोमॅटिक केटोन्स असणार आहेत ॲसिटोफेनॉनचे डेरिव्हेटिव्ह असणार आहेत. बरोबर. मग ह्याच कंपाऊंडला आणखी आपण कसं म्हटलं होतं? ओके, काल आपण घेतलं आहे कसं म्हटलं होतं सांगा इथं. ओके, हा मिथिल ग्रुप आहे CH3 आणि हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपला आपण काय म्हटलं होतं? फिनिल ग्रुप ना, C6H5 ग्रुप आहे. बेन्झीनमध्ये आता 6 हायड्रोजन 6 कार्बन पाहिजे, परंतु एक हायड्रोजन ह्या COCH3 ग्रुपने रिप्लेस झाला आहे ना. बरोबर आहे. ज्यावेळी COCH3 इथं अटॅच होणार त्यावेळी एक हायड्रोजन बाहेर पडतोच ना. बरोबर आहे. त्यामुळे C6H5 ग्रुपला आपण कुठला ग्रुप म्हणतोय? आपण कुठला ग्रुप म्हणतो? तो C6H5 ग्रुपला कुठला ग्रुप? फिनाइल ग्रुप म्हणतो ना, फिनाइल. त्यामुळे नेम अल्फाबेटिक ऑर्डर मिथाइल ग्रुप हा फिनाइल ग्रुप. नेम कसं येणार? मिथाइल फिनाइल केटो. हे कॉमन आणि हे हिस्टॉरिकल नेम आहे याचं. लक्षात आलं? ओके, त्यानंतर नेक्स्ट आता पुढचं कंपाऊंड बघा. ओके, हे कंपाऊंड आहे. आपण काय म्हटलं होतं ह्याच्यामध्ये? बेन्झीन रिंगला C डबल बॉन्ड O ग्रुप जर अटॅच असेल तर आपण काय म्हणतो? फेनोन असं म्हणतो. आणि मग दोन बेन्झीन रिंगला CO ग्रुप अटॅच असेल तर एक बेन्झीन रिंग फेनोन म्हणतो आणि एक बेन्झो असं म्हणतो. मग नेम कसं येणार ह्याचं? आपलं बेन्झोफेनोन. ओके, हे आपण काल सांगितलं बेन्झोफेनोन. नेम ऑफ दिस बेन्झोफेनोन. ओके, लक्षात. किंवा हे दोन्ही सुद्धा बेन्झीन रिंग फिनिल ग्रुप जर कन्सिडर केला असेल तर नेम कसं आहे ना आपलं? डायफिनिल. दोन्ही साईडला फिनिल ग्रुप ना. हा सुद्धा C6H5 ग्रुप, हा सुद्धा C6H5 ग्रुप. ओके, डायफिनिल केटो. लक्षात. ही हिस्टॉरिकल नेम, हे कॉमन नेम. ओके, नेक्स्ट कंपाऊंड घ्या. ओके, असा कंपाऊंड असेल एखादा. लक्षात देत. तर ह्याला आता नॉमेनक्लेचर कसं करणार सांगा? कसं होणार आहे? आपण काय म्हणलं? अलिसायक्लिक कंपाऊंड आहे ना, अलिसायक्लिक कंपाऊंड आहे. ओके, इथं रिंगला C डबल बॉन्ड O अटॅच आहे आपला. बरोबर आहे. मग लक्षात घ्या, रिंगला जो CO अटॅच आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? ओके, रिंगला जर CO अटॅच असणारा कार्बन ऑलवेज कुठला असतो? आपला फर्स्ट कार्बन असतो. बरोबर आहे. हा सेकंड, हा थर्ड. ओके, आणि हा काय येणार आहे? आपला फोर्थ येणार आहे. लक्षात आलं. आता दोन सबस्टिट्यूएंट आहे याच्यामध्ये, एक क्लोरीन सबस्टिट्यूएंट आहे आणि दुसरा कुठला आहे? मिथाइल ग्रुप सबस्टिट्यूएंट आहे. बरोबर. 3 नंबरला मिथाइल ग्रुप आहे. नंबरिंग तुम्ही ज्या साईडने सबस्टिट्यूएंट जवळ आहेत त्या साईडने स्टार्ट करायचं आहे, इकडून स्टार्ट करायचं नाही. चल का, इकडून केलं तर सबस्टिट्यूएंट हायर पोझिशनला जाणार आहे. ओके, लोअर पोझिशनला सबस्टिट्यूएंट आलं पाहिजे, त्या साईडनं नंबरिंग करायचं आहे. CO ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन ऑलवेज फर्स्ट असणार आहे अलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये. चल का, हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ. ओके, मग 3 नंबरला मिथिल ग्रुप आहे, 4 नंबरला क्लोरीन आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार कुठला सबस्टिट्यूएंट फर्स्ट येणार? मिथिल का क्लोरीन? क्लोरीन ना. त्यामुळं 4 नंबरला क्लोरीन आहे त्यामुळं 4 क्लोरो असं पण म्हणणार. आणि 3 नंबरला मिथिल आहे त्यामुळं 3 मिथिल. आणि टोटल कार्बन किती आहेत ह्या रिंगमध्ये? 6 आहेत ना. ओके, त्यामुळे सायक्लोहेक्झेन आहे, हे लक्षात घ्या. सायक्लिक कंपाऊंड आहे सायक्लोहेक्झेन आणि शेवटचा ई आपण ओएनिन काढणार आहे. ओके, त्यामुळे नेम कसं होणार? 4 क्लोरो 3 मिथिल सायक्लोहेक्झॅनोन. ओके,
नेम आपलं असं येणार आहे. ह्याचं कॉमन नेम नाही लक्षात घ्या, डायरेक्ट IUPAC नेम आहे. ओके, इकडे बघा 4-क्लोरो, ओके 4-क्लोरो 3-मिथिल, ठीक, कॉमा द्या 3-मिथिल 4-क्लोरो 3-मिथिल सायक्लोहेक्सॅनोन. ओके, 4-क्लोरो 3-मिथिल सायक्लोहेक्सॅनोन. ओके, आणखी एक सिंपल जर कंपाऊंड आपण ह्याचं घेतलं असेल, असं असेल, इथं डबल बॉन्ड O अटॅच असेल, तर ह्याचं नेम कसं होणार IUPAC? ह्याचं नेम कसं होणार सांगा. किती कार्बनचे रिंग आहेत? 5 कार्बन ना. 5 कार्बनचा सायक्लिक अल्केन कुठला? सायक्लोपेंटेन. EON काटा, काय होणार? सायक्लोपेंटॅनोन. ओके, सायक्लोपेंटॅनोन. ओके, सायक्लोपेंटॅनोन. आणि ह्या दोघांचं जे ट्रिवियल नेम आहे तेच काय येणार आहे? IUPAC नेम येणार. तर ह्या दोन्ही कंपाऊंडचं जे कॉमन सिस्टीममध्ये तेच IUPAC सिस्टीमने ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे सेम इथं ॲसिटोफेनॉनला आणि इथं सेम बेन्झोफेनॉनला. चल का, तुम्ही IUPAC मध्ये हे लेस नाही लक्षात घ्या, मिथिल फिनिल केटोन लेस नाही. चल का, हे IUPAC येत नाही. आणि इथलं डायफेथिल केटोन सुद्धा IUPAC येत नाही. बेन्झोफेनॉन आणि ॲसिटोफेनॉनच IUPAC ने ॲक्सेप्ट केलेलं आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीने हे केटोनचं नॉमेनक्लेचर होतं. लक्षात आहे ना? इथं आपलं अल्डिहाइड्स, कार्बोसॅलिक ॲसिड आणि केटोन ह्या तिघांचंही ट्रिवियल आणि IUPAC सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर कम्प्लीट झालं आहे. ओके, अंडरस्टँड? याच्यात काय डाऊट नाही ना? ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघा, पुढं आपण आता स्टडी करणार आहे रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोसॅलिक ॲसिड, दॅट इज मेथड्स ऑफ प्रिपरेशन. नेक्स्ट पॉइंट बघा, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. methods of preparation of aldehydes and ketones. ओके, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. आता अल्डिहाइड आणि केटोन कसं तयार करायचं हे आपल्याला बघायचं. तर अल्डिहाइड्स तुम्हाला माहित आहे, अल्डिहाइड कसा असतो? कार्बोनिल ग्रुप आहे. दोघांच्यामध्ये पण कार्बोनिल ग्रुप असणार आहे ना, केटोनमध्ये पण आणि अल्डिहाइडमध्ये पण कार्बोनिल ग्रुप असणार आहे. अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल ग्रुप एका साईडला हायड्रोजनला अटॅच असतो आणि एका साईडला अल्किल ग्रुपला अटॅच असतो. ओके, किंवा अरिल ग्रुपला अटॅच असतो. ओके, आणि केटोन्समध्ये काय असणार आहे? कार्बोनिल ग्रुप, दोन्ही साईडला अल्किल ग्रुप, किंवा एका साईडला अल्किल ग्रुप, एका साईडला अरिल ग्रुप, किंवा दोन्ही साईडला काय असणार आहे? अरिल ग्रुप असणार आहे. ओके, हे आपण बघितलेलं आहे. चल का, अरिल ग्रुप म्हणजे ॲरोमॅटिक रिंग ना, बेन्झिन रिंग. अंडरस्टँड? ओके, आता हे अल्डिहाइड्स आणि केटोन्सचं आपल्याला फॉर्मेशन करायचं. आता पहिली मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहे फॉर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ओके, दीज आर बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स, बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोन्स तयार करायचा. ओके, दिस ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके,
ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत असतं आणि अल्डिहाइड्स आणि केटोन्स तयार होत असतं. मग आता ऑक्सिडायझिंग एजंट्स कुठले असतात बघा इथं. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट हे ऑक्सिजन देत असतात, लक्षात घ्या. ओके, ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिक और अल्कलाइन केमिनोफोर. ओके, हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये ॲसिड मिक्स असणार आहे थोडा, तो HCl असेल किंवा H2SO4 असणार आहे. ओके, ॲसिडिक केमिनोफोर म्हणजे काय, इथं ॲसिड असणार आहे, H2SO4 असेल किंवा HCl असेल, ते ॲसिड थोडंसं मिक्स असणार आहे याच्यामध्ये. अल्कलाइन केमिनोफोर म्हणजे अल्कली मिक्स असणार आहे, मग ती NaOH असेल किंवा KOH असेल. ओके, त्यांना अल्कली म्हणतो ना, अल्कली म्हणजे स्ट्रॉंग बेस. ओके, त्यानंतर डायल्यूट HNO3, डायल्यूट नायट्रिक ॲसिड HNO3. ओके, हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो. आणि क्रोमिक अनहायड्राइड CrO3 किंवा क्रोमिक ट्रायऑक्साईड, की हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, लक्षात घ्या. ह्यांच्या प्रेझेन्समध्ये अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइड्स आणि केटोन्समध्ये होत असतं. ओके, बघा मग अल्कोहोल्स जे आहेत ते आपले अल्कोहोल्स कुठले असतात, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल्स अँड टर्शियरी अल्कोहोल्स डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ कार्बोनेटम. ओके, तर प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतो आपण. ओके, ज्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला अटॅच असतो, बरोबर आहे. प्रायमरी कार्बन म्हणजे काय, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला अटॅच व्हायचा. ओके, आणि सेकंडरी अल्कोहोल्स कशाला म्हणायचं, OH ग्रुप इज अटॅच टू द सेकंडरी कार्बन ॲटम. ओके, म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच व्हायचा, बरोबर आहे, त्याला सेकंडरी अल्कोहोल म्हणणार. आता मग ऑक्सिडेशन केलं आपण, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की आपल्याला अल्डिहाइड्स मिळत असतो ऑलवेज, आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की केटोन मिळत असतो. ओके, लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. बघा, प्रायमरी अल्कोहोल्स. ओके, बघा काय म्हणतो मी, प्रायमरी अल्कोहोल्स. ओके, ह्याचं जर ऑक्सिडेशन केलं, प्रायमरी अल्कोहोल्स लक्षात घ्या, ROH अल्कोहोल आहे, हा समजा प्रायमरी अल्कोहोल आहे. R म्हणजे अल्किल ग्रुप, OH अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल. याचं जर ऑक्सिडेशन केलं आपण, ओके, तर आपला ऑलवेज काय मिळत असतो, अल्डिहाइड्स. अल्डिहाइड कसा आपला RC∼OH, बरोबर आहे, हा अल्डिहाइड्स. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, आणि सेकंडरी अल्कोहोल्स आहे, ओके, हा सेकंडरी कार्बन, लक्षात घ्या. ओके, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं नेचर सेकंडरी असणार, हा सेकंडरी अल्कोहोल असेल. ह्याचं जर ऑक्सिडेशन केलं असेल, ओके, तर आपल्याला केटोन मिळत असतो, RCOR केटोन. ओके, हे लक्षात ठेवायचं. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन, कुठलाही प्रायमरी अल्कोहोल असू द्या, त्याचं ऑक्सिडेशन केले की ऑलवेज अल्डिहाइड्स मिळणार. ओके, आणि कुठलाही सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घ्या तुम्ही, त्याचं ऑक्सिडेशन केले की केटोनच मिळणार. आणि अल्डिहाइडचं रिडक्शन केलं, अल्डिहाइडचं जर रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. आणि केटोनचं रिडक्शन केलं, केटोनचं रिडक्शन केलं की काय मिळणार आहे, सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की अल्डिहाइड, आणि अल्डिहाइडचं रिडक्शन केले की परत प्रायमरी अल्कोहोल मिळतो. ओके, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की केटोन, आणि केटोनचं परत रिडक्शन केले की सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे. अंडरस्टँड. ओके, हे लक्षात ठेवायचं. बघा आता ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्सपासून आपल्याला अल्डिहाइड्स केटोनचं फॉर्मेशन करायचं. हे कसं होत असतं बघा, इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके, ह्यांच्या प्रेझेन्समध्ये हे ऑक्सिडेशन होणार आहे. सुरुवातीला आपण जर
अल्डिहाइडचं फॉर्मेशन करायसाठी बघितलं तर कसं होत असतं लक्षात घ्या. फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल्स. ओके, कसं होणार लक्षात घ्या. याच्यामध्ये आता हे कसं होईल बघा. प्रायमरी अल्कोहोल आपण घेतला, पर्टिक्युलर पहिल्यांदा जनरल रिॲक्शन जर आपण घेतले असले याच्यामध्ये RCH2OH हा आपला प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, प्रायमरी अल्कोहोल. ओके, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आपला ऑलवेज इथं प्रायमरी असणार आहे. ओके, ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. Okay, here oxidation takes place in presence of ऑक्सिडायझिंग एजंट. हा आपला नेसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतो. लक्षात घ्या, नेसंट ऑक्सिजन. ओके, कुठले ऑक्सिडायझिंग एजंट आपले पोटॅशियम डायक्रोमेट, अल्कलाइन और ॲसिडिक केमिनोफोर, डायल्यूट HNO3 आणि कुठला असणार आहे क्रोमिक अनहायड्राइड और क्रोमिक ऑक्साइड. ओके, आता लक्षात घ्या ऑक्सिडेशन होत असताना ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन आपल्या काय आहेत. ऑक्सिडेशन म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन ॲड होऊ शकतो, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन रिमूव्ह होत असतो. बरोबर आहे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. त्यानंतर नेक्स्ट पुढं काय असणार आहे. ओके, ऑक्सिडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन लॉस होऊ शकतो, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. बरोबर आहे, हे सगळ्या डेफिनेशन आहेत. लक्षात घ्या. आता इथं बघा काय होणार लक्षात घ्या. यामध्ये इथले 2 हायड्रोजन आपले रिमूव्ह होणार आहेत. ओके, इथला जो CH2 आहे लक्षात घ्या, CH2 मधला एकच हायड्रोजन राहणार आहे. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. बरोबर आहे. काय होते बघा याच्यामध्ये आपण इथे घेतला असेल फॉर एक्झाम्पल ॲसिडिक केमिनोफोर पोटॅशियम पर मॅग्नेट घेतला असेल. ओके, ह्याच्या प्रेसमध्ये काय होतं बघा. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे, हा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. किती हायड्रोजन रिमूव्ह झाले, 2 हायड्रोजन ना. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय, ऑक्सिडेशन. ओके, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन केमिनोफोरनं प्रोव्हाइड केला नेसंट ऑक्सिजन. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो ऑक्सिजन देत असतो. नेसंट ऑक्सिजन हा रिॲक्टिव्ह असतो. ऑक्सिजन ऑलवेज O2 असतो ना, O असणारा रिॲक्टिव्ह असतो. लक्षात घ्या, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन म्हणजे नेसंट ऑक्सिजन. ओके, बघा पण इथला हायड्रोजन, हा हायड्रोजन, 2 हायड्रोजन एक ऑक्सिजन काय होणार, 2 हायड्रोजन एक ऑक्सिजन, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार की नाही. 2 हायड्रोजन एक ऑक्सिजन H2O. मग इथं काय होणार बघा, R इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. ओके, इथं आता कार्बन ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, तो आपला इथे डबल बॉन्ड झाला. ओके, लक्षात आलं. इथला हायड्रोजन आपला रिमूव्ह झाला. लक्षात घ्या, C डबल बॉन्ड O. ओके, आणि इथं काय होणार आहे बघा, CH इथला हायड्रोजन ॲज इट इज असणार आहे. ओके, अल्डिहाइड झाला. हा ऑक्सिजन, इथला हायड्रोजन आणि ह्यातला एक हायड्रोजन H2 मॉलिक्यूल बाहेर पडला. लक्षात आलं का रिॲक्शन कशी केली बघा. RCH2OH इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे, हा एक हायड्रोजन H2 आणि हा H2O. इथं कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड झाला आणि इथला एक हायड्रोजन आहेच ना, ते ह्या कार्बनला अटॅचला हायड्रोजन इथं ॲज इट इज. अंडरस्टँड, हा अल्डिहाइड झाला. लक्षात घ्या. आता मग हा जो तयार झालेला अल्डिहाइड आहे. ओके, ही रिॲक्शन अल्डिहाइड स्टेजला आपली स्टॉप होत नाही. लक्षात घ्या, रिॲक्शन डो नॉट स्टॉप एट अल्डिहाइड स्टेज बिकॉज ॲसिडिक केमिनोफोर ॲक्ट एज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके, इट अंडरगोज फर्दर ऑक्सिडेशन. परत हा ऑक्सिडेशन करतो. लक्षात घ्या. ओके, परत हे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होत असतं आणि आपल्याला RCOOH हा मिळतो. इथे एक आणखी ऑक्सिजन ॲड होतो. लक्षात घ्या, त्यावेळी आपल्याला हे काय मिळतं रे, RCOH. काय आपलं कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर एक नाही,
COH फंक्शनल ग्रुप कोणाचा आहे? कार्बोक्सिलिक ॲसिडचा आहे की नाही? कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप आहे COH. ओके, लक्षात घ्या. आपण जर ॲसिडिक KMnO4, अल्कलाइन KMnO4 किंवा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, डायल्यूट HNO3, क्रोमिक अनहायड्रेट हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. आपण आता जे सांगितलेत हे सगळे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. ते प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये करतात आणि अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करतात आणि कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतात. त्यामुळे रिॲक्शन इथं अल्डिहाइड स्टेजला स्टॉप होत नाही, लक्षात घ्या. ओके, अल्डिहाइडचं आपलं परत कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होत असतं. आपल्याला फक्त अल्डिहाइडच पाहिजे ना, मग हा ॲसिडिक KMnO4 यूज करून चालणार नाही, लक्षात घ्या. ओके, हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आपल्याला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला पाहिजे. तो काय करणार आहे? अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइड स्टेजला स्टॉप करणार आहे. बरोबर. मग माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कुठला आहे? जो प्रायमरी अल्कोहोलचं फक्त अल्डिहाइडमध्येच कन्व्हर्शन करतो, अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करू शकत नाही. कुठला आहे? झालं आहे आपलं अल्कोहोल टॉपिकमध्ये. ओके, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट PCC और PDC आहे की नाही? PCC याला आपण काय म्हणतो? पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. ओके, पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट PCC. चल का, हा P, हा C आणि ह्यातला C, PCC. ओके, PDC म्हणजे पिरिडीनियम डायक्रोमेट. पिरिडीनियम डायक्रोमेट ह्याला आपण PDC असं म्हणतो. ओके, ही माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, लक्षात घ्या. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट नाही ते. हे काय करतात? अल्कोहोलचं कन्व्हर्शन, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन फक्त अल्डिहाइड स्टेजला स्टॉप करत असतात. परत त्यांचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करत नाहीत, KMnO4 सारखं. लक्षात का? त्यामुळे हेच ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला यूज केले पाहिजेत. बघ, हे जर यूज केले तर कसं येणार बघा रिॲक्शन. RCH2OH. ओके, लक्षात आलं. ओके, प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, प्रायमरी अल्कोहोल. नेसंट ऑक्सिजन आपण यूज करणार आहे. ॲरोवरती मात्र PCCला किंवा PDCला. तर काय ॲरोवरती मेन्शन करायचं पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. इथं आपण KMnO4 जसं लिहिलं तसं या पद्धतीने. ओके, इथे पण सेम रिॲक्शन होणार आहे. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार, इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि इथं कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड येणार आणि ह्या कार्बनला एकच हायड्रोजन राहील ना, एक रिमूव्ह झाल्यावरती. इथला एक H, इथला एक H आणि हा ऑक्सिजन H2 बाहेर पडला. ओके, सेम काय मिळालं आपल्याला? RC∼OH प्लस H2 हा अल्डिहाइड मिळाला. बरोबर आहे, हा अल्डिहाइड मिळाला ना आपल्याला, लक्षात आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर यूज केला असेल, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये होतं आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. मग रिॲक्शन अल्डिहाइड स्टेजला स्टॉप करायचे असेल तर आपल्याला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला पाहिजे, PCC किंवा PDC. दी स्टॉप्स द रिॲक्शन ॲट अल्डिहाइड स्टेज. ओके, ओके, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये होणार आहे, लक्षात. आता मग ह्याचं पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण घेऊया. ह्याचं कसं येणार लक्षात घ्या. यामध्ये पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण आता घेऊया. ही जनरल रिॲक्शन झाली. स्पेसिफिक रिॲक्शन बघा याच्यामध्ये. आता प्रायमरी अल्कोहोल घ्या, CH3 CH2OH. बरोबर आहे. काय नेम आहे अल्कोहोलचं? या काय नेम आहे? नेम ऑफ दिस अल्कोहोल. ओके, काय नेम आहे अल्कोहोलचं? कॉमन सिस्टीम IUPAC सिस्टीम. ओके, काय नेम आहे? OH ग्रुपला टेस्टला अल्किल कुठला आहे? इथाइल आहे ना. आणि पुढं आपण काय म्हणणार? अल्कोहोल. नेम काय येणार? इथाइल अल्कोहोल. आणि IUPAC कसं येणार? अल्कोहोलचा IUPAC नेम झालं आपलं. काय आपण लिहितोय?
पॅरेंट अल्केन मधला ई आपण कशाने काढतोय, ओ एलनं काढतोय. पॅरेंट अल्केन 2 कार्बनचा कुठला, इथेन, ई ओ एलनं काढा. नेम काय झालं, इथेनॉल. चाल का. ओके, ही आहे EPSC इथेनॉल आणि ही कॉमन और ट्रिवियल. ओके, आता लक्षात घ्या, हा जो आपला इथाइल अल्कोहोल आहे, इथं काय घेणार आपण, नेसन डायऑक्सिन ॲड करणार आहे आणि रिएक्शन कुठला यूज करणार आहे, PCC किंवा PDC यूज करणार आहे. ओके, ॲरोवरती ला PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट सेम रिॲक्शन होणार आहे. ओके, इथला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार. ओके ओके, लक्षात घ्या, इथं काय मिळालं, हा CH3 ॲज इट इज, इथला CH. ओके, C11OH. ओके, प्लस H2O. आता सेम ह्या पॅटर्नमध्ये रिॲक्शन लक्षात घ्या, बाय प्रोडक्ट H2 तयार होऊन जायचं. चल का, आर कुठला आहे, फक्त CH3 आहे ना, मिथिल ग्रुप आहे. लक्षात आलं. ह्याचा नेम सांगा, अल्डिहाइडचा नॉमेनक्लेचर झालेला आहे, कॉमन सिस्टीमनुसार नेम सांगा. आता झालं आहे प्लस, सांगा हा अल्डिहाइड झाला की नाही, कॉमन सिस्टीमनुसार नेम सांगा. नेम ऑफ दिस कंपाऊंड काय आहे, कॉमन सिस्टीमनुसार नेम असिटाल्डिहाइड, CH3CHO असिटाल्डिहाइड. ओके, आणि IUPAC अरे IUPAC काय येणार, IUPAC सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर अल्डिहाइडचं पॅरेंट अल्केन मधला ई कशाने रिप्लेस करतोय आपण, एलनं रिप्लेस करतोय की नाही. त्यामुळे काय नेम येणार आहे, इथेनचा काय होणार, EL न काढा, इथेनॉल. ओके, ई कशाने काढलाय आपण, एलनं काढलाय, नेम काय झालं, इथेनॉल. अंडरस्टँड. ओके, मग हा अल्कोहोल कुठला आहे, प्रायमरी आहे ना, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. हा प्रायमरी अल्कोहोल आहे की नाही, OH इज अटॅच टू प्रायमरी कार्बन एटम. हा कार्बन प्रायमरी आहे. चल का, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल असं म्हणत असतो. ऐक नाही या प्रायमरी अल्कोहोल. ओके, लक्षात ठेवा साहेब. प्रायमरी अल्कोहोल आहे. आणखी एक एक्झाम्पल घ्या याच्यामध्ये, CH3. ओके, CH2OH. कुठला अल्कोहोल सांगा, कॉमन सिस्टीम. कॉमन सिस्टीमनुसार अल्कोहोलचं नेम काय आपलं, कुठला आहे, कॉमन सिस्टीम. अल्किल ग्रुप कुठला आहे, प्रोपिल आहे ना. सगळे कार्बन एटम कसे आहेत आपले स्ट्रेट चेनमध्ये, त्यामुळे काय येणार, एन प्रोपिल. ओके, नेम आलं एन प्रोपिल आणि पुढे लिहा अल्कोहोल. ओके, एन प्रोपिल अल्कोहोल. IUPAC अल्केन मला शेवटचा EOL न काढायचा आहे. पॅरेंट अल्केन कुठला, प्रोपेन, लास्ट EOL न काढा, प्रोपॅनॉल. ओके, IUPAC. सेम कंडिशन, नेसन डायऑक्सिन ॲड करणार आहे. ॲरोवरती PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, हा अल्कोहोल प्रायमरी आहे. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बनचं नेचर प्रायमरी लक्षात घ्या, कारण का तो दुसऱ्या एकाच कार्बन एटमला अटॅच आहे. प्रायमरी अल्कोहोल म्हणजेच काय, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बन एटमला अटॅच पाहिजे, त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रायमरी अल्कोहोल म्हणणार आहे. बरोबर आहे. ओके, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. मग प्रायमरी अल्कोहोलचं आता ऑक्सिडेशन झालं की अल्डिहाइड मिळणार आहे. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे, इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. CH2चं कन्वर्जन CO मध्ये होणार आहे. चल का, बघा कसं होणार आहे, इकडला अल्किल ग्रुप सेम राहणार आहे. हा CH3 सेम,
CH2 सेम आहे, इथं C डबल बॉन्ड OH होणार आहे. ओके, प्लस H2 हा बाय प्रोडक्ट असणार आहे. ओके, ह्या अल्डिहाइडचं नेम काय? कॉमन सिस्टीम. टोटल कार्बन किती आहेत? ह्या अल्डिहाइडचं कॉमन सिस्टीममध्ये नेम काय? प्रोपियोनिक ॲसिड पासून तयार करतो ना आपण. अल्डिहाइड हा कार्बोक्सिलिक ॲसिड पासून तयार करतो आपण कॉमन सिस्टीममध्ये. प्रोपियोन अल्डिहाइड. आयसी ॲसिड आपण अल्डिहाइडने काढतो ना, बघितलंय आपण. कार्बोक्सिलिक ॲसिडमधील आयसी ॲसिड आपण अल्डिहाइडने काढतो अल्डिहाइडच्या नॉमेनक्लेचरमध्ये कॉमन सिस्टीममध्ये. ओके, प्रोपियोन अल्डिहाइड. IUPAC 3 कार्बन आहेत, शेवटचा EAL न काढायचा आहे. नेम काय झालं? प्रोपॅनल. ओके, हे लक्षात ठेवायचं. ऑक्सिडेशन झालंय, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलंय की अल्डिहाइड मिळाला का? ओके, ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला कसा असणार बघा. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ PCC ओके ऑन इथिल अल्कोहोल अँड एन प्रोपिल अल्कोहोल? तर तुम्हाला ह्या रिॲक्शन लिहिता आले पाहिजेत. तर हे अल्डिहाइड तयार होतात हे माहीत पाहिजे, आणि हे प्रायमरी अल्कोहोल आहेत हे माहीत पाहिजे. किंवा हाऊ विल यू कन्वर्ट इथिल अल्कोहोल इंटू ॲसिटाल्डिहाइड अँड एन प्रोपिल अल्कोहोल इंटू प्रोपॅनल और प्रोपियोन अल्डिहाइड? तर तुम्हाला ही रिॲक्शन माहीत पाहिजे, लक्षात. अंडरस्टँड? ओके, लक्षात दे ना. ओके, ही अशा पद्धतीनं क्वेश्चन याच्यावरती असणार आहेत. ही प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून आपण आता अल्डिहाइड तयार केलं. आता केटोनचं बनणार आहे. केटोन कुणापासून मिळतो? तर सांगितलं आपण. कुठल्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की केटोन मिळणार आहे? सेकंडरी अल्कोहोल ना. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की केटोन मिळणार आहे. ओके, मग त्याचं एक्झाम्पल घेऊया आपण आता. सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन गिव्स केटोन्स. आणि केटोनचे रिडक्शन केले की काय मिळणार? केटोनचे रिडक्शन केले की सेकंडरी अल्कोहोल. उलटं होणार, लक्षात घ्या. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की केटोन, आणि केटोनचे रिडक्शन केले की सेकंडरी अल्कोहोल. ओके, बघा मग पहिल्यांदा जनरल रिॲक्शन घेऊया आपण. RCH ROH हा सेकंडरी अल्कोहोल आहे. OH ज्या कार्बनला डॅश आहे तो दुसऱ्या 2 कार्बनला डॅश आहे. अल्किल ग्रुप आहेत ना दोन्ही साईडला, लक्षात का? हा सेकंडरी अल्कोहोल आहे. आता सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन हे ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये होऊ शकतं, लक्षात घ्या. स्ट्रॉंग किंवा माइल्ड दोन्ही पण चालतात इथं, असं काय नाही. चल काय, फक्त प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होत असताना आपण PCC किंवा PDC यूज करणार आहे, चल का. कारण का अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होत असतं. ओके, इथं तुम्ही लक्षात घ्या. ॲसिडिक केमिनोफोर घ्या किंवा PCC सुद्धा घेऊ शकता. PCC सुद्धा सेकंडरी अल्कोहोलचं केटोनमध्ये कन्व्हर्सन करू शकतो. बघा कसं कन्व्हर्सन होणार. हा एक हायड्रोजन, लक्षात का, आणि हा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार, आणि कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचं कन्व्हर्सन डबल बॉन्डमध्ये होणार. ओके, आणि इतर नेसंट ऑक्सिजन असणार आहे, लक्षात घ्या. ओके, ही ॲसिडिक केमिनोफोर किंवा PCC दोन्हीपैकी कुठला तरी एक तुम्ही लिहू शकता, लक्षात घ्या. ओके, हे नेसंट ऑक्सिजन देत असतात. मग इथला रिमूव्ह झाला हायड्रोजन, हा रिमूव्ह झाला हायड्रोजन, H2 झाला, आणि हा ऑक्सिजन H2 बाहेर पडला. इथं डबल बॉन्ड येणार ना, RC डबल बॉन्ड OR केटोन झाला. ओके, इथं मिळाला R ॲज इट इज, हा कार्बन, इथं डबल बॉन्ड O होणार, आणि पुढचा R ॲज इट इज प्लस. प्लस काय आपला हा हायड्रोजन H2, आणि हा ऑक्सिजन ओके H2 झाला. ओके, H2 मॉलिक्यूल, याचं नेम काय येणार आहे आपला? केटोन. लक्षात. एक्झाम्पल आता घेऊया पर्टिक्युलर आपण. आता अल्किल ग्रुप समजा मी मिथिल घेतला असेल, CH3 CHOH, इकडं पण मी CH3 घेतलं. नेम ऑफ दिस अल्कोहोल
एनीवन? काय नेम येणार अल्कोहोलचं या? कॉमन सिस्टीम. काय नेम येणार ह्या अल्कोहोलचं? कॉमन सिस्टीम. टोटल कार्बन किती आहेत? 3 आहेत ना. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप अटायच आहे, तर काय म्हणणार? आयसो. चल का, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे की नाही? हा पहिला कार्बन, दुसरा, हा तिसरा. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे, तर आयसो म्हणतो आपण. ओके, नेम काय ना? आयसो. 3 कार्बनचा अल्किल ग्रुप प्रोपिल, आणि पुढं अल्कोहोलला आयसोप्रोपिल अल्कोहोल. कॉमन सिस्टीम. चल का, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आयसो म्हणतोय आपण, आयसोप्रोपिल अल्कोहोल. IUPAC नेम, IUPAC. हा कार्बन फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे. ओके, लक्षात आलं का? सेकंड कार्बनला OH आहे. प्रोपेन, प्रोपेन ही आपण OL न करणार आहे. इथं पोझिशन द्यायचं आहे, ओ कुठं आहे तो? प्रोपेन 2 नंबरला आहे, प्रोपेन 2L. ओके, प्रोपेन 2L. नेसंट ऑक्सिजनला, ओके, इथं तुम्ही घेऊ शकता कुठला एक याच्यामध्ये ॲसिडिक केमिनोफोर. ओके, ॲसिडिक केमिनोफोर. काही वेळा असं पण तुम्हाला लिहिलं जातं, केमिनोफोर लिहिलं जातं, आणि खाली डायल्यूट H2SO4 असं सुद्धा लिहिलं जातं. ह्याचा अर्थ काय? केमिनोफोर ॲसिडिक आहे, H2SO4 ॲसिड आहे ना. ॲसिडिक केमिनोफोर न म्हणता डायल्यूट H2SO4 सुद्धा लिहिलं जातं, लक्षात घ्या. ओके, ते पण ॲसिडिक केमिनोफोरचा. ओके, रिॲक्शन सेम आहे. इथला हायड्रोजन, हा हायड्रोजन H2 आणि हा ऑक्सिजन H2 बाहेर पडणार. इथं कार्बन ऑक्सिजन डबल बनवणार आहे. ओके, CH3, C डबल बॉन्ड O, CH3 प्लस H2O, सेम बाय प्रोडक्ट्स. ओके, नेम ऑफ दिस केटोन. केटोन झालं की नाही? नेम ऑफ दिस केटोन. कॉमन सिस्टीम. काय नेम आहे? CH3CO CH3. काय नेम आहे या कंपाऊंडचं? केटोन आहे. काय नेम आहे? डायमिथाइल केटोन, किंवा आणखी काय म्हणतो आपण? हिस्टॉरिकल नेम आहे सब. काय नेम आहे याचं हिस्टॉरिकल नेम? आणखी ॲसिटोन ना. CH3COCला ॲसिटोन म्हणतोय की नाही आपण? बघा, याचे 3 नाव येणार. दोन्ही साईडला मिथिल ग्रुप आहेत, त्यामुळे डायमिथिल केटोन झाला. ओके, लक्षात आलं? आणखी आपण ॲसिटोन असं म्हणतो. हिस्टॉरिकल नेम आहेत. आणि IUPAC नेम सांगा आता. IUPAC नेम आता चाललंय. IUPAC नेम सांगा आता. काय येणार IUPAC? 3 कार्बन आहेत. 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला? प्रोपेन. शेवटचा EON काढणार आहे तुम्ही. हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड. चल का, प्रोपॅनॉन म्हणा किंवा प्रोपेन 2ONE म्हणा. लक्षात आलं? प्रोपॅनॉन. हा आपला केटोन तयार झाला आहे सेकंडरी अल्कोहोलपासून. लक्षात द्या का? ओके, सेकंडरी अल्कोहोलपासून केटोनचं फॉर्मेशन झालं. आणखी एक एक्झाम्पल घ्या याच्यामध्ये. CH3 CHOH CH2 CH3. ओके, सेकंडरी अल्कोहोल आहे की नाही? सेकंडरी अल्कोहोल आहे की नाही? आहे की नाही? OH हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे की नाही? OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे हा सेकंडरी अल्कोहोल आहे. लक्षात घ्या, OH इज अटॅच टू सेकंडरी कार्बन एटम. ओके, OH ज्या कार्बनला तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. नेम काय? नेम काय येणार आहे कंपाऊंडचं? अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टीम. ओके, काय नेम येणार आहे कॉमन सिस्टीमनुसार? ओके, बघा इथं लक्षात घ्या, टोटल कार्बन किती आहेत?
4 आहेत ना, 4 कार्बनचा अल्किल कुठला, ब्युटिल झाला. आणि शेवटी आपण अल्कोहोल येणार आहे, ब्युटिल अल्कोहोल. परंतु ह्या ठिकाणी OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर कसं आहे, सेकंडरी. लक्षात घ्या. म्हणजे पॉईंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या 2 कार्बन एटमला अटॅच आहे. त्यामुळे हे लिंकेज जे आहे ते सेकंडरी लिंकेज आहे. बरोबर नाही. ओके, सेकंडरी लिंकेज आहे. ओके, 11th स्टँडर्डला झालं आहे आपलं सगळे. ओके, हे लिंकेज आहे सेकंडरी. पॉईंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या 2 कार्बन अटॅच आहे, त्यामुळे सेकंडरी लिंकेज आहे. ओके, सेकंडरी. आणि हा अल्किल कुठला, ब्युटिल. हा ग्रुप झाला सेकंडरी ब्युटिल. आणि ह्याला जर इथं OH तुम्ही टाकला तर काय झालं, अल्कोहोल झालं. नेहमीचं काय, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. ओके, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. IUPAC नेम आता नंबरिंग स्टार्ट करा, ज्या साईडनं OH जवळ आहे त्या साईडनं. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. कसं नेम येईल सांगा, ब्युटेन. ही आपण OL न करणार आहे ना IUPAC मध्ये. किती नंबरला OL आहे, 2 नंबरला. त्यामुळे नेम काय येणार, ब्युटेन 2OL. हे IUPAC झालं. ओके, ऑक्सिडेशन करा. इथं आता मी घेतो PCC, तुम्ही कुठलाही घेऊ शकता, PCC घ्या किंवा ॲसिडिक एमिनोफोर. इथं दोन्ही चालतात, लक्षात घ्या. परंतु प्रायमरी अल्कोहोलला फक्त PCC आणि PDCच पाहिजे, तरच अल्डिहाइड तयार होतो. नाहीतर अल्डिहाइडचं कन्व्हर्सन कशात होतं, कार्बोक्सिलिक ॲसिड. लक्षात का. मग आता लिहा, सेम रिप्लेसमेंट आहे. हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन H2, हा ऑक्सिजन H2 बाहेर पडणार. इथं कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होणार. ओके, लिहा आता CH3. ओके, CH3, C डबल बॉन्ड O. ओके, पुढं ॲज इट इज CH2, CH3. ओके, इथले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन H2 बाहेर पडला. ऑक्सिडेशन झालं ना, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ऑक्सिडेशन. नेम याचं सांगा, नेम ऑफ दिस केटोन अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टीम. नेम सांगा, कॉमन सिस्टीमनुसार नेम काय. अरे कॉमन सिस्टीम आता झालंय, काय नेम आहे कॉमन सिस्टीमनुसार, काय येणार. हा ग्रुप कुठला आहे, इथाइल. हा कुठला आहे, मिथाइल. अल्फाबेटिकल ऑर्डर घ्या. काय येणार, इथाइल, मिथाइल, केटोन. IUPAC नेम नंबरिंग स्टार्ट करा, ज्या साईडनं केटो ग्रुप जवळ आहे. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. काय येणार नेम, IUPAC नेम. IUPAC मध्ये शेवटचा ONE काढणार आहे आपण. आणि ONE ची पोझिशन, ब्युटेन. किती नंबरला केटो ग्रुप आहे, सेकंड, 2ONA. नेम काय झालं, ब्युटेन 2ONA. अंडरस्टँड. ओके, तयार झालं की नाही केटोन. सेकंडरी अल्कोहोल पासून केटोन झालं की नाही. हा सेकंडरी अल्कोहोल आहे, लक्षात घ्या. सेकंडरी अल्कोहोल हा केटोन देणार आहे तुम्हाला. आणि प्रायमरी अल्कोहोल कोण देतो, अल्डिहाइड देत असतो. लक्षात आहे ना. अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की अल्डिहाइड मिळणार, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की केटोन मिळणार. लक्षात आहे तुम्हाला. क्वेश्चन कसा असेल बघा, कन्वर्ट सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल इनटू इथिल मिथिल केटोन. तर तुम्हाला ही रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. किंवा व्हॉट इज द ॲक्शन ऑफ PCC ऑन सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. तर ही रिॲक्शन माहीत पाहिजे. PCC ऑक्सिडायझिंग एजंट आहे, अल्कोहोलचं कन्व्हर्सन केटोनमध्ये करतोय. हा सेकंडरी अल्कोहोल आहे, हे माहीत पाहिजे. लक्षात का. अशा पद्धतीने ही ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलपासून आपण अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन केलं आहे. अंडरस्टँड. यात काय डाऊट आहे का, लक्षात ना. ओके, अंडरस्टँड. आता सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. नेक्स्ट मेथड बघा, सेकंड मेथड बाय dehydrogenation. By dehydrogenation of
अल्कोहोल्स. अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन करून आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोन्स तयार करायचं आहे. आता डिहायड्रोजनेशन कसं म्हणायचं बघा. डिहायड्रोजनेशन मीन्स a removal of hydrogen. ओके, ज्या प्रोसेसमध्ये हायड्रोजन रिमूव्ह केला जातो त्याला डिहायड्रोजनेशन असं म्हटलं जातं. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन दिस आर नोन एज डिहायड्रोजनेशन. ओके, द डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल्स दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स ह्यांचं डिहायड्रोजनेशन केले की आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोन्स मिळत असतात. लक्षात घ्या. ओके, फेपर्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स. फेपर स्टेटमधले प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन केले की अल्डिहाइड मिळतो आणि फेपर स्टेटमधला सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन केले की केटोन मिळणार आहे. ओके, बघा लक्षात घ्या. इथं आता मी लिहितोय पेन पेपर्स ऑफ primary and secondary alcohols. Papers of primary and secondary alcohols. When papers of primary and secondary alcohols on passing over heated copper metal at 573 Kelvin temperature. Okay, when papers of primary and secondary alcohols on passing over heated copper metal at 573 Kelvin temperature to gives aldehydes and ketones respectively. लक्षात आलं. जे पेपर सेट मधला प्रायमरी अल्कोहोल जर आपण हिटेड कॉपर मेटल म्हणजे हीट केलेल्या कॉपर मेटलवरती पास केला तर प्रायमरी अल्कोहोल कोण देणार आहे? अल्डिहाइड्स. आणि सेकंडरी अल्कोहोल्स कॉपर मेटलबरोबर हिटिंग केलं की केटोन मिळणार आहे. चल का, प्रायमरी अल्कोहोल कॉपर मेटल बरोबर अल्डिहाइड देणार आणि सेकंडरी अल्कोहोल्स केटोन देणार रिस्पेक्टिव्हली म्हटलं आहे. जे प्रायमरी अल्डिहाइड देणार, सेकंडरी अल्कोहोल केटोन देणार. ओके, आता रिॲक्शन घ्या. फर्स्ट जनरल रिॲक्शन बघा. इथं डिहायड्रोजनेशन म्हणजेच काय आपलं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. ओके, बघा आता प्रायमरी अल्कोहोल घ्या RCH2OH. ओके, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. OH अटॅच टू प्रायमरी कार्बन आयटम. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या एकाच कार्बन आयटमला अटॅच. ओके, हा प्रायमरी अल्कोहोल झाला. आणि तो प्रायमरी अल्कोहोल कुठल्या स्टेटमध्ये पाहिजे? पेपर स्टेटमध्ये पाहिजे, गॅसेस स्टेटमध्ये पाहिजे. लक्षात घ्या. ओके ओके प्लस ओके पेपर स्टेटमध्ये असेल तरच डिहायड्रोजनेशन होणार, नाहीतर नाही. लक्षात घ्या. ओके, लिक्विड स्टेटमध्ये नाही. ओके, बघा मग काय होणार? प्रायमरी अल्कोहोल्स कॉपर मेटल बरोबर हिटिंग करणार आहे आपण. ॲरोवरती तुम्ही कॉपर असेलच आणि टेम्परेचर लिहायचं आहे 573 केल्विन. ही ॲरोवरती मेन्शन करायचं. ओके, मग आता डिहायड्रोजनेशन करणार आहे म्हणजेच हायड्रोजन रिमूव्ह करणार आहे. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. ओके, काय होणार बघा. इथला अल्किल ग्रुप ॲज इट इज आहे आर. इथला कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचा काय होणार आहे? डबल बॉन्ड होणार. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला ह्या कार्बनचा, म्हणजे एक हायड्रोजनच राहणार ना इथं. ओके, एच लक्षाल का. आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह, हा एच आणि एच काय झालं रे? H2 झाला. हायड्रोजन बाहेर पडला की नाही? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय? डिहायड्रोजनेशन. डिहायड्रोजन झालं की नाही इथं? ओके, हायड्रोजन बाहेर पडला की नाही? ओके, डिहायड्रोजन झालं आहे. हा काय मिळाला? अल्डिहाइड्स.
हा काय मिळाला आपला अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन केलं की आपल्याला काय मिळाला अल्डिहाइड मिळालं. अंडरस्टँड. त्यानंतर नेक्स्ट बघा आता एक्झाम्पल घ्यायचं. अल्किल ग्रुप घ्या. CH3 CH2OH. अंडरस्टँड. याचं नेम काय इथाइल अल्कोहोल. ओके IUPAC इथेनॉल. सेम कॉपर मेटल 573 केल्विन हीट करा. ओके हीटिंग केलं. सेम ओके हायड्रोजन रिमूव्ह आहेत. इथला एक हायड्रोजन इथला एक हायड्रोजन. ओके डिफरन्स काय अल्किल ग्रुप कुठला आहे ना इथे मिथिलेन ना. ओके CH3 ओके ॲज इट इज. इथला हायड्रोजन रिमूव्ह आहे आणि इथला एक रिमूव्ह आहे. कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड. ओके C डबल बॉन्ड OH प्लस H2 डिहायड्रोजनेशन. ओके H2 रिमूव्ह झाला की नाही हायड्रोजन डिहायड्रोजन झालं. नेम ऑफ दिस अल्डिहाइड. कॉमन सिस्टीम काय नेम आहे आताच लिहिलं आहे पण CH3CHO कुठला असतो ॲसिड अल्डिहाइड. आणि IUPAC काय नेम IUPAC काय नेम आहे सब IUPAC नेम इथेनॉल. ओके इथेनॉल. ओके हा काय येणार आहे इथेनॉल IUPAC आणि हा काय येणार आहे इथेनॉल. लक्षात. याच्यावरती क्वेश्चन कसा असेल बघा. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ कॉपर मेटल ऑन इथिल अल्कोहोल और इथेनॉल. तर हे पाहिजे असेल का. ओके अशा पद्धतीने पाहिजे लक्षात घ्या. आता आपण सेकंडरी अल्कोहोलसाठी घेऊया. हे प्रायमरी अल्कोहोल झालेलं. सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घ्या. आता सेकंडरी अल्कोहोल कोण देणार आहे. सेकंडरी अल्कोहोलचे पेपर्स केटोन देतात. असेल का. मग लिहा आता सुरुवातीला जनरल RCHROH. ओके अंडरस्टँड. हा सेकंडरी अल्कोहोल आहे बरोबर. सेकंडरी अल्कोहोल OH इज अटॅच टू द सेकंडरी कार्बोनेट. ओके हीट करा. कॉपर मेटल ॲरोवरती दाखवा. 573 केल्विन टेम्परेचर. ओके इथला एक हायड्रोजन रिमूव्ह आहे इथला एक हायड्रोजन रिमूव्ह आहे. कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड येणार आहे. ओके काय झालं बघा RC इथे डबल बॉन्ड OR. ओके H आणि H2 रिमूव्ह झाला. H2 रिमूव्ह झाला हायड्रोजन रिमूव्ह झाला. डिहायड्रोजनेशन झालं की नाही. ओके डिहायड्रोजनेशन. ओके हा काय मिळाला आपला केटोन. ओके नेम ऑफ दिस कंपाऊंड केटोन. ओके एक्झाम्पल घ्यायचं. अल्किल ग्रुप CH3 घेतला मी CH3CHOH पुढं CH3. ओके सेम कॉपर मेटल 573 केल्विन. ओके इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला. इथे डबल बॉन्ड ऑक्सिजन आला. ओके CH3COCH3 प्लस H2. ओके सेम ह्या पॅटर्नमध्ये. नेम ऑफ दिस केटोन कॉमन सिस्टीम ॲसिटोन. हिस्टॉरिकल नेम आहे ना ॲसिटोन. आणखी काय नेम आहे याचं डायमिथिल केटोन. आणि काय सांगितलं होतं आपण आणि काय सांगितलं होतं झालं याचं नेम आताच. ही हिस्टॉरिकल नेम ही कॉमन नेम. आणखी काय आपलं प्रोपॅनोन IUPAC बरोबर. इथं काय ना ह्याचं पण नेम सांगितलं आहे अल्कोहोलचं. काय नेम होतं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये बघितलं आहे. काय नेम होतं याचं आयसोप्रोपिल अल्कोहोल. हे कॉमन आउट ट्रिवियल IUPAC प्रोपेन 2OL 2 नंबरला OH आहे असेल का प्रोपेन 2OL. अंडरस्टँड 2 नंबरला OH आहे ना प्रोपेन 2OL.
ओके, अशा पद्धतीनं सेकंडरी अल्कोहोल केटोन देणार आणि प्रायमरी अल्कोहोल काय करणार आहे, अल्डिहाइड देणार आहे डिहायड्रोजन केल्यावरती. ओके, इथं पण सेम पॅटर्नमध्ये क्वेश्चन, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ कॉपर मीठ लावून आयसोप्रोपिल अल्कोहोल, तर हे आपल्याला लिहिता आली पाहिजे रिॲक्शन. ओके, अंडरस्टँड, लक्षात ना. इथं दोन मेथड्स आपल्या कम्प्लीट चालले आहेत, डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, आणि पहिली कुठली होती आपली, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स, लक्षात दे ना. ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट आपली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ती आपली काय बघा, नेक्स्ट मेथड प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. ओके, हायड्रोकार्बन्स पासून आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोन्स तयार करायचं. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय असणार आहे, कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन्स. ओके, मग कुठले कुठले येणार त्यामध्ये, ओके, अल्केन येणार, अल्किन येणार, अल्काइन येणार आणि त्यानंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ओके, हे सगळे हायड्रोकार्बन्स आहेत. तर ह्यांच्यापासून आपलं अल्डिहाइड्स आणि केटोन्स तयार करायचं. आता लक्षात घ्या हे कसं होणार आहे बघा, ह्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत हायड्रोकार्बन्सपासून अल्डिहाइड्स तयार करायचं. पहिला आहे बघा ओझोनोलायसिस बाय ओझोनोलायसिस. ओके, ओझोनोलायसिस ऑफ अल्किन. ओके, अल्किनचं ओझोनोलायसिस करून, ओके, ह्या रिॲक्शन आपल्या 11th स्टँडर्डला झालेल्या आहेत हायड्रोकार्बन्स टॉपिकमध्ये. ओके, बाय ओझोनोलायसिस ऑफ अल्किन. ओझोनोलायसिस म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ ओझोन. ओके, अंडरस्टँड, ओझोनोलायसिस. ओके, ओझोनोलायसिस ॲडिशन ऑफ ओझोन. ओझोन आपला कसा असणार आहे, O3. ओके, O3ला आपण ओझोन म्हणतो ना. ॲडिशन ऑफ ओझोन O3. अल्किन म्हणजेच काय असणार आहे आपला, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे, बरोबर आहे. अल्किन्स ऑन ओझोनोलायसिस फर्स्ट गिव्स ओझोनाइड and these ozonides on heating with zinc dust and water to gives aldehydes and ketones. ओके, काय होतं सुरुवातीला अल्किनचं ओझोनोलायसिस केलं की ओझोनाइड मिळत असतो आणि ओझोनाइडचं झिंक डस्ट आणि वॉटर बरोबर रिॲक्शन केली की आपल्याला करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स मिळत असतो. लक्षात दे बघा, मग कशी रिॲक्शन होणार आहे बघा, लक्षात घ्या याच्यामध्ये ओझोनोलायसिस. ओके, आपण घेऊया ते एक्झाम्पल. CH2 डबल बॉन्ड CH2 अल्किन आहे ना. कुठला अल्किन आहे सांगा, नेम ऑफ दिस अल्किन, इथिन ना, बरोबर आहे. ओझोनोलायसिस ॲडिशन ऑफ O3. ओके, बघा इथं आता ओझोनचा मॉलिक्युल आहे, ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲड होणार आहे आपला कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. बघा इथं कसं ॲड होणार आहे लक्षात घ्या. इथला जो H आहे तो CH2 मी ॲज इट इज ठेवतो. इथं ऑक्शन, इथं ऑक्शन, इथं ऑक्शन असणार आहे, इथं ऑक्शन. ओके, हा ओझोनाइड झाला. ओझोनाइड, ओझोनाइड अनस्टेबल असतो. कार्बनची व्हॅलेन्सी 4 ही बॅलन्स आली पाहिजे आहे का बघा. कार्बन इथं 2 हायड्रोजनला, इकडे 2, 4 बॉन्ड आहेत कार्बनचे. ओके, ओझोनाइड 3 ऑक्सिजन ॲड केले, वरती दाखवलं आहे, खाली 2 दाखवले आपण असं चल का. मग हा जो ओझोनाइड आहे हा ओझोनाइड अनस्टेबल असतो, त्यामुळे तो ब्रेक होत असतो. लक्षात घ्या, ब्रेक होत असतो असा. मग ब्रेकिंग कसं होत असतं बघा. ओके, दीज आर ब्रेक्स इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट अँड वॉटर.
वॉटर आणि झिंक डस्टच्या प्रेझेन्समध्ये हा ओझोनाइड ब्रेक होत असतो. झिंक डस्ट म्हणजे झिंक मेटलची पावडर, ओके, आणि वॉटर इथून असा ब्रेकिंग होत असतं असं, चल का हे असं काय असं ब्रेकिंग होत असतं. ओके, इथला CH2O आणि इथला CH2O अल्डिहाइड तयार करतात आणि हा झिंक आहे ह्या ऑक्सिजनला कंबाईन होतो आणि झिंक ऑक्साईडचं फॉर्मेशन करतो. लक्षात आलं कसं होणार बघा. CH2O म्हणजेच काय रे, HC डबल बॉन्ड OH. लक्षात दे का, CH2O हा इथून ब्रेक झाला ना, हा कार्बन ऑक्सिजन बेंड झाला, हा ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला. CH2O मध्ये HC डबल बॉन्ड OH. दोन हायड्रोजन आहेत का, एक कार्बन आहे एक ऑक्सिजन आहे. HC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड आहे की नाही, अल्डिहाइड आहे की नाही. फंक्शनल ग्रुप CHO आहे की नाही, अल्डिहाइड बरोबर आहे की नाही. मग इकडं H आठायचं, फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड आहे. नाव काय, पहिला मेंबर आहे अल्डिहाइडचा, काय नाव आहे, फॉर्मल्डिहाइड. कॉमन सिस्टीम IUPAC, मिथेनॉल EAL ने काढतो ना आपण, चल का. मग हा पण तोच मॉलिक्यूल आहे ना. CH2O म्हणजेच काय, HCOH म्हणजे दोन असले मॉलिक्यूल मिळाले का नाही. ओके, ते दोन मॉलिक्यूल आपल्याला अल्डिहाइडचे मिळाले आणि इथला झिंक आणि हा ऑक्सिजन काय मिळणार आहे, झिंक ऑक्साईड ZNO. हा काय मिळाला, फॉर्मल्डिहाइड. नेम ऑफ दिस फॉर्मल्डिहाइड IUPAC मिथेनॉल, चल का मिथेनॉल. आता लक्षात घ्या, तुम्ही जर इथं झिंक डस्ट न वापरता तुम्ही H2O जर ठेवला असेल तरी सुद्धा हा फॉर्मल्डिहाइड तयार झाला असता. लक्षात घ्या. ओके, पण तुम्ही म्हणणार मग ह्या झिंक डस्टचा यूज काय, तर झिंक डस्ट काय करतो लक्षात घ्या, तयार झालेल्या अल्डिहाइडचं परत कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होऊ देत नाही. लक्षात का, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यावरती काय तयार होतं, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर परत कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं की नाही. लक्षात का, ह्या अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला इथं कार्बोक्सिलिक ॲसिड मिळाला असता HCOH. लक्षात घ्या, हा फॉर्मिक ॲसिड मिळाला असता आपल्याला. लक्षात का, मग हा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होऊ देत नाही झिंक डस्ट, कारण का हा झिंक डस्ट काय करतो लक्षात घ्या, इथं रिॲक्शन साईडवाईज दुसरी कुठली चालू असते बघा. हा जो H2 मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल, ह्या ऑक्सिजनला कंबाईन होतो. लक्षात घ्या, H2O हा ऑक्सिजनला कंबाईन झाल्यावरती H2O2 मिळतो आपल्याला, हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि हा हायड्रोजन पेरॉक्साईड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो. मग हा तयार झाला, इथं जर ZNO नाही झाला, H2O2 तयार झाला असता तर हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट झाला असता. झिंक जर आपण नाही घेतला असता इथे लक्षात घ्या, तर हा H2O ऑक्सिजनला कंबाईन होऊन H2O2 झाला असता. आणि हा H2O2 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. लक्षात घ्या, तो काय करत असतो, ह्या अल्डिहाइडचं परत कन्व्हर्शन इथं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये केलं असतं नेसंड ऑक्सिजन देऊन. चल का, HCOH हा फॉर्मिक ॲसिड तयार झाला असता. चल का, मग आपल्या रिॲक्शन अल्डिहाइड शेलला स्टॉप करायचं आहे, त्यामुळं इथं झिंक डस्ट यूज केला जातो. लक्षात घ्या, हा झिंक डस्ट काय करत असतो, ह्या H2O2ला ब्रेक करतो. लक्षात घ्या. ओके, तयार झालेल्या H2O2ला झिंक डस्ट हा ब्रेक करत असतो. झिंक इथला ऑक्सिजन काढून घेतो, झिंक ऑक्सिजन, आणि इथं राहिलं काय, फक्त वॉटर. चल का, ह्या H2O2ला ब्रेक करण्याचं काम कोण करत आहे, झिंक डस्ट करत असते, झिंक मेटलची पावडर. चल का, तो H2O2 तयार होऊ देत नाही, त्यामुळे रिॲक्शन अल्डिहाइड स्टेजला स्टॉप होते. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे झिंक डस्ट आपण यूज करतो. झिंक डस्टचं फंक्शन काय, टू ब्रेक द H2O2 मॉलिक्यूल अँड स्टॉप द रिॲक्शन ॲट अल्डिहाइड स्टेज. चल का, अल्डिहाइड स्टेजला रिॲक्शन स्टॉप करतो. हा जर नाही यूज केला असतं काय झालं असतं, फॉर्मिक ॲसिड तयार झालं असतं. ओके, झिंक डस्ट यूज केल्यामुळं रिॲक्शन आपली अल्डिहाइड स्टेजला स्टॉप होणार आहे. लक्षात का, ही अल्डिहाइड फॉर्मेशन लक्षात आहे की सगळ्यांना. आता हा अल्डिहाइडचं फॉर्मेशन झालं आहे ओझोन लायसिस करून. आता पुढं आपण ह्याच्याचमध्ये नेक्स्ट आता आपण एक्झाम्पल घेणार आहे केटोनचं फॉर्मेशन झालेलं ओझोन लायसिस करून.
ओके, आता फॉर्मॅल्डिहाइड भेटलं आहे, दुसरा आपण असिटाल्डिहाइडचं फॉर्मेशन कसं होते ते बघणार आहे. त्यानंतर केटोनचं फॉर्मेशन कसं होणार आहे, ओझोन लायसिस केल्यावरती ते बघणार आहे. ओके, ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करूया. इथंपर्यंत समजले ना? ओके, अंडरस्टँड. ओके, थँक्यू.